भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्या मूळ गावी आटपाडीमध्ये आले आहेत आणि त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। त्यासाठी काय उपाययोजना केले, काय काय केलंय, कशामध्ये जल्लोष? जत विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा आटपाडी तालुक्याच्या वतीनं आज भव्य असा दिव्य सत्कार घेण्यात आलेला आहे। इथं 51 जेसीपी गाव तालुक्यातल्या लोकांनी बोलवलेले आहेत। इथं हत्ती आहेत, हुंटा आहेत आणि जे काय महापुरुष आहेत त्यांची सुद्धा मोठी प्रमाणात रॅली होणार आहे। आणि आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी इथं आता महापुरुष शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी केलेली आहे आणि रॅली पण आता त्यांनी केलेली आहे। आणि तालुक्यातून जनता एवढ्या ताकदीने आल्या आहे तर तुम्ही बघितला की तालुक्यातली जनता आमदार साहेबांवर किती प्रेम करते हे तुम्हाला या रॅलीच्या याच्यावरून लक्षात येईल। काय सांगाल आज गोपीचंद पडळकरांचं जल्लोष स्वागत करणार गोपीचंद पडळकर साहेबांचं जल्लोष स्वागत कशाबद्दल? आता काय केले 2007 पासून संघर्ष करत होते, ओबीसीचा नेता म्हणून त्यांना बहुजन हृदय सम्राट म्हणून ओळखते महाराष्ट्रभर। त्यामुळे त्यांना काय आलं, जत मध्ये जाऊन उभारून येते आटपाडी सुपुत्र। त्यामुळे सर्वांतर्फे सर्व समाजांतर्फे प्रत्येक समाज येऊन सत्कार करणार आहे तिथे स्टेजवर। प्रत्येक समाज आटपाडी तालुक्यात जेवढा समाज आहे प्रत्येक समाज स्टेजवर सत्कार करणार आहे। जेसीबी नियोजन आगळा वेगळा असं आम्ही नियोजन करून त्याचा सत्कार ठेवलेला आहे आटपाडीतर्फे। मंत्रीपद मिळालं पाहिजे असं वाटतंय काय? आमच्यासाठी ते ऑलरेडी मंत्री आहेतच, त्यामुळे काही मंत्रीपद मिळावे काही इच्छाच नाही आमची। खऱ्या अर्थानं आज तालुक्याचं भाग्य उजळलेलं आहे। गेले 2007 पासून संघर्ष आज माननीय गोपीचंद पडळकर साहेबांचा संपलेला आहे। गेले 2-3 वर्ष विधान परिषदेवर तिने अतिशय चांगल्या प्रकारे काम करून विधानसभा नसून तर अखंड महाराष्ट्रामध्ये छोट्या मोठ्या घटकातल्या लोकांना चांगल्या प्रकारे न्याय मिळवून देण्याचं साहेबांनी काम केलं। त्याचबरोबर इष्टीचं तुम्ही बघितलं असेल, एमपीसीच्या विद्यार्थ्यांचं बघितलं असेल, अनेक छोट्या मोठ्या ज्या समाज घटक आहेत त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम खरंच या गोपीचंद पडळकर साहेबांनी केलेलं आहे। आणि आकाशाला गवसणी घालण्याचं काम कुणी केलं असेल तर माननीय गोपीचंद पडळकर साहेबांनी केलेलं आहे। हे नियोजन त्यांच्यासाठी खूप जेवढं नियोजन झालं त्याच्यापेक्षा खूप कमी नियोजन म्हणावं लागेल। त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। जसा देशामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र, त्याचबरोबर आता गोपीचंदच्या पाठीमागे आता खऱ्या अर्थानं विधानसभेची ब्रह्मानंद यांच्यावरच पडलेले आहेत। तरी ह्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आता ब्रह्मानंद पडळकर साहेबांना पाठबळ द्यावं जनतेने, एवढे या ठिकाणी मी विनंती करतो। भारतीय जनता पार्टीनं काहीतरी साहेबांचा विचार केला असेल, भविष्यामध्ये मंत्रीपद मिळत जाईल। आम्हाला या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ताकदीने वाढवायची आहे। आणि हा तुम्ही उत्साह बघितला असेल, आमचा कुठलाही कार्यकर्ता आता नाराज नाही। आमच्यासाठी साहेब हे कायम मंत्रीच आहेत, त्यामुळं या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आम्ही इथून पुढे ताकदीने वाढवू। काय सांगाल कार्यकर्ते होऊन? खऱ्या अर्थानं खरं तर भारतीय जनता पार्टीचा आणि बहुजनांचा एक चेहरा आमच्या तालुक्यातला आहे, हा आम्हाला सार्थ अभिमान आहे। कारण प्रत्येक ओबीसी घटकांना महामंडळ मिळण्यासाठी साहेबांनी त्यासाठी अतिशय खूप प्रयत्न केले। आणि आमच्या आटपाडी तालुक्यासाठी खऱ्या अर्थानं टेंबूचा पाण्याचा प्रश्न आला तर टेंबूचं कार्यालय 3 वेळ प्रसंगी फोडलं आणि या माणसाने स्वतः केसेस अंगावर झेलून पाण्यासाठी स्वतः जेलमध्ये गेले। खरं तरी आमचं आद्य कर्तव्य आहे त्यांचा सत्कार सोहळा करणं। आणि साहेब हे आमच्यासाठी मंत्रीच आहेत, त्यांना इथून पुढे जितकी ताकद, जितकं बहुजनांची ताकद येत तेवढा आटपाडी तालुका पूर्ण सक्षमपणे साहेबांच्या पाठीशी निश्चितपणे राहील। त्यामुळे जल्लोष स्वागत करण्यात येत आहे। सुजित आसिफ मंसल, न्यूज 18 आटपाडी।